आज मी तुम्हाला झणझणीत चिकन रस्सा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे चिकन घेतलेले 1 किलोपेक्षा थोडंसं जास्त आहे। ह्याच्यामध्ये छोटा 1 चमचा म्हणजे मसाल्याच्या डब्यातला 1 चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा मीठ। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं, लावून घ्यायचं व्यवस्थित। मस्त असं बघा हळद मीठ लावून घेतलेलं आहे। टोप ठेवलेला आहे गरम करायला, त्यामध्ये तेल काढून घेऊया। तेल टाकणार आहे अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 2 तेजपत्ते त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहे आणि 1 मीडियम आकाराचा कांदा चॉपरला मी बारीक करून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घ्यायचा। मस्त असा बघा कांदा भाजून घेतलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, परत ह्याच्यामध्ये 4 मिरी, 1 साधी विलायची, अर्धा चक्री फूल आणि 1 मसाला विलायची असं जरी टाकलं तरी पण चालू शकतं। त्याच्यामध्ये हे हळद मीठ लावलेलं पण चिकन काढून घेऊया आणि काय करायचं ह्याच्यामध्येच एक 2 ते 3 मिनिटं चांगलं परतायचं। 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे। असं पाणी सुटस्तवर चांगलं परतून घ्यायचं मस्त असं। त्याला काय करणार आहे मी ते वरनं झाकण ठेवणार आहे, गॅस आहे मीडियमच। त्याच्यामध्ये त्या ताटामध्ये आपण 1 ग्लास पाणी काढून घेऊया। आता हे पाणी गरम झालं का नाही की आपण मग नंतर ओतूया, तवर खालचं चांगलं वाफलून निघतंय। पाणी बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे। आपण आता हे पाणी ओतून घेऊ आणि खाली बघा पाणी खूप शिजलेलं सुटलेलं आहे, त्यात पाणी ओतायचं। आता तुम्हाला रस्सा किती पाहिजे त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचे। हलवून घेते। जेवढं जे पाणी सुटतं ना त्यात जर शिजवून घेतलं का नाही तर खूप चविष्ट होतं बरं का। त्यासाठी बारीक गॅस किंवा मीडियम गॅस ठेवायचा आणि त्याच पाण्यामध्ये जे सुटलेल्या पाण्यामध्येच थोडा वेळ शिजवून घ्यायचं, कधी कमी 10 मिनिटं तरी। आता ह्याच्यामध्ये आपल्याला अजून थोडंसं मी पाणी ओतणार आहे। त्यात बघा मी गरम पाणी एका साईडला केलं होतं, ते पण मी ओतणार आहे। आता तुम्हाला रस्सा जेवढा पाहिजे तेवढंच पाणी ओतायचं, पण गरम पाणी ओतायचं, गार ओतायचं नाही। नाहीतर ताटात ठेवून जरी ओतलं तरी जसं आता मी ठेवलं होतं ना तसंच पद्धतीमध्ये। आता हे मी शिजवून घेते। चिकनसाठी वाटण बनवून घेऊया। कोथिंबीर घेतली आहे, एवढी घेतली बघा, त्याचे देठं पण घेतलेले, देठासकट घ्यायचे। अर्ध्या वाटीचा अर्धा भाग असा सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि ते पण मी थोड्याशा तेलावर मी परतून घेतलेलं आहे। 1 गड्डेपेक्षा थोडंसं जास्त असं लसूण घेतलेलं आहे। अर्धा इंचापेक्षा जास्त थोडंसं आलं घेतलेलं आहे, असे पातळ तुकडे केलेले आहेत। 1 मीडियम आकाराचं टोमॅटो घेतलेलं आहे, ते पण मी त्याच तव्यामध्ये हलकंसं भाजलेलं आहे। मीडियम आकाराचे 2 कांदे मी थोड्याशा तेलावर असे भाजून घेतलेले आहेत। बिन तेलाचं सुद्धा भाजून घेतलेल्या रेसिपी अपलोड केल्यात, वाटण अपलोड केले। आता हा एवढं वाटण मी बारीक करून घेणार आहे। वाटण बघा मी मिक्सरला बारीक करून घेतले। चिकन आपण शिजलंय का बघूया। मीडियम गॅसवर मी शिजवून घेतलं होतं, हे बघा मस्त असं शिजलेलं आहे। आता खाली उतरून घेते। खाली उतरून घेतलेलं आहे। आता फोडणी करून घेऊया। कढईमध्ये मी बनवणार आहे, तर कढई गरम करत ठेवली। तुम्ही टोपात जरी काढून घेऊन जरी बनवलं तरी चालू शकतं। त्यात तेल काढून घेऊया। अर्धी पळी तेल काढलेलं आहे, आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि तेल गरम होऊन घेऊया। तेल गरम झालेलं आहे, वाटण सगळं काढून घेऊया। वाटण सगळं काढलेलं आहे, गॅस आहे मीडियम। 2 मिनिटं परतून घेऊया। मस्त असं 2 मिनिटं मी तेल सुटस्तवर चांगलं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा चिकन मसाला, ह्याची रेसिपी पण अपलोड केलेली आहे। हा आपला 1.5 चमचा घाटी मसाला, कांदा लसूण मसाला पण म्हणतात ह्याला। त्याला काय करते चांगलं परतून घेते। मस्त असं तेल सुटस्तवर चांगलं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, चिकन ओतून घ्यायचे। ओतून घेतलेलं आहे आणि चिकन पण मी सगळं काढून घेतलेलं आहे। चांगलं मिक्स करायचं। गॅस मीडियम आहे। मी परत 1.5 ग्लास पाणी गरम केलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मी टाकलं होतं पाणी, थोडंसं मी मिक्सरच्या भांड्यात घेतलं होतं कोमट पाणी। तुम्हाला रस्सा दाखवते किती होईल ते, हे बघा अशा पद्धतीमध्ये। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता ह्याच्यामध्ये। आता चव बघायची, कारण की कांदा लसूण मसाला जो आपण टाकला ना घाटी मसाला, त्याला मीठ असतं आणि आपण शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे, तर चव बघूनच मीठ टाकायचं। गॅस आहे मीडियम। आता एक 5 ते 7 मिनिटं मी चांगलं उकळून घेणार आहे। बारीक गॅसवर जरी उकळलं तरी चालेल, नाहीतर मीडियम गॅसवर केलं तरी चालेल। 5 ते 7 मिनिट बघा मी चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि टेस्ट पण बघितलेली आहे, की जेणेकरून ह्याच्यामध्ये जर आपलं मीठ कमी असलं तर मीठ वापरलं तरी चालू शकते, कारण शिजवताना खूप मीठ टाकलं होतं। तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।